नंतर चालू केलं म्हणजे मागून त्याच्यावर लिहिलं ते वाचून सदरील रस्त्यावर 3 जॉब आहेत. त्यात इस्रो ते बायगाव रस्ता किलोमीटर 17 ते 25. सदरील लांबीचे काम हे आजपासून सुरू करण्याचे नियोजन असून सदरील काम BM पर्यंत अखंडितपणे पूर्ण करण्यात येईल. दुसरा जॉब शेलगाव आटो ते इस्रो किलोमीटर 12 ते 17. सदरील रस्त्याचे काम आजपासून सुरू करण्यात आलेले असून सदरील काम हे BM पर्यंत अखंडितपणे पूर्ण करण्यात येईल. तिसरा जॉब देऊळगाव उभे ते शेलगाव आटो रस्ता किलोमीटर 7-0 ते 12-0. सदरील काम हे 1 मार्च 2025 पासून सुरू करण्यात येईल. शेवाळीशी बोललो मी वाटतं सांगितलं मला 1 तारखेला काम चालू करतो आणि आता नागरिकांनी काम चालू केलेलं आहे. हां, पण ते आता ते कंटिन्यू झालं पाहिजे. म्हणजे उपोषण आहे चालू म्हणून काम चालू असे नाही. इट विल मे बी कंटिन्यू फॉर एव्हर. ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. मी प्लॅनिंग पूर्ण रस्ता फिरलेला आणि त्या दिवशी आपली जी चर्चा आली म्हणजे इथे भेट द्या म्हणून. हां, आता रस्ता शनिवार रविवार 2 दिवस आलो मी. दोन्ही दिवस पाहिला रस्ता. काय झालं की आता 18 कोटी रुपये मंजुरी आहे. हो सर. आणि 18 कोटी म्हटलं तर एवढे मोठे पैसे 18 किलोमीटरसाठी मंजूर असतात. त्यांचं मिसप्लॅनिंग काय झालं सर की यांनी ते CRMB करायला नाही पाहिजे होतं. CRMB कसं राहते, CRMB केल्याबरोबर त्याच्या पाठीमागून डांबर आपल्याला करावं लागते. हां, तो राहत नाही. तो बर कमीत कमी यांनी 50% रस्ता केला असता. म्हणजे जेवढं CRMB केलं तेवढं डांबर BT जर केलं असतं ना. हां, आता 1.5-2 वर्ष झाला त्यांनी CRMB केलेलं आहे. हां, आता डांबर करताना परत ते रेक्टिफाय करायचं आहे. परत त्यांना CRMB करायचंच आहे पेवर नाही. हां, हां. आणि नंतर त्याच्या मागं डांबर लगेच लागेल. त्यांना ते सांगितलं की ते आता पहा म्हणजे तुमचं ते हो सर. लेबरनं नाही म्हणतात ते. काय विषय झाला आमचा? पेवर किंवा ग्रेडर दोन पैकी काही नाही म्हणतो ते लेबरनं टाकू असं म्हणतो. नाही, लेबर हे फक्त तात्पुरतं नाही म्हणतो साहेब. तो कॉन्ट्रॅक्टर स्पष्ट नाही म्हणला का? मी सांगतो ना, मी लेबरला करूच देत नाही कोणाला. ठीक हा, ते तुम्ही जबाबदारी तुमची घ्या. जबाबदारी आहे. काय? लेबरनं होतच नाही. जबाबदारी आमच्या लोकांना लक्ष त्याचं जे देऊ. प्रोफाईल आहे ना, प्रोफाईल येतच नाही त्याशिवाय. आम्ही तेच म्हणतो त्याला रस्ता लेबरनं करायचं किंवा ग्रेडरनं करायचं, दोन आहे. पहिला लेबर आपण ग्रेडरनं करतो, नंतर आपण पेवरनं आज करतो. रोजी त्यांनी जी सुरुवात केली हे लेबरनं केलेली तर ते लेबरनं होतच नाही. लेबरनं केलं तर त्याच्यात जे आहे ना, त्यात जर अंडुलेशन जर राहिले तर त्याचा BM आहे ना, BMचं मटेरियल त्याच्यात जास्त जाणार आहे. त्यासाठी मी त्याला सांगतो, मी आता परत त्याला बोलावतो साईटवर, परत साईट विजिट करतो. नॉन टेक्निकल कुठलंच काम होणार नाही इथून. मी सांगतो आतापर्यंत काय झालं ते झालं, पण याच्यानंतर होणारच नाही एवढं सांगतो. ती काळजी घ्या, कारण एवढं मोठं काम आहे आणि खूप वाहतुकीचा रस्ता आहे ना. सर्वच वाहतुकीचा रस्ता. मला यायला माझ्याच डिझायरनी खूप वेळ लागला. हो, आता मला इथून आता पुन्हा देऊळगावला जायचं म्हणजे माझ्या अंगावर काटेच येतात. नाही सर, हे, माझा टार्गेट आहे हा रस्ता मी पूर्ण घेतलेला काय आहे. म्हणजे जर बजेट विनाकारण या रोडनं जावं लागते. उर्वरित रस्ते आता बजेटमध्ये